योहानाला झालेले प्रकटीकरण. प्रकटीकरण अध्याय 1. हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे ते आपल्या सेवकांना दाखवण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले. ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले. योहानाने जे काही पाहिले त्या सर्व गोष्टींविषयी साक्षी दिली की येशू ख्रिस्ताने हे त्याला सांगितले. देवाकडून आलेला हा संदेश आहे. जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेश ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत, कारण आता जास्त वेळ उरला नाही. योहानाकडून आशिया प्रांतातील 7 मंडळांना, जो आहे, जो होता व जो येणार आहे, त्या एकापासून, देवापासून आणि त्याच्या सिंहासनासमोरील 7 आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो. आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे. पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले, ज्याने आम्हाला राज्य आणि देवपित्याची सेवा करणारे याजक बनवले, त्या येशूला गौरव व सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असोत. आमेन. पहा, येशू ढगासह येत आहे. प्रत्येक व्यक्ती त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील. होय, असेच होईल. आमेन. प्रभुदेव म्हणतो, मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे. मी योहान आहे आणि मी तुमचा बंधू आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दुःख सहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो. त्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो. प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माझ्या मागे मी एक मोठा आवाज ऐकला. तो आवाज करण्यासारखा ऐकू आला. तो आवाज म्हणाला, तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही आणि 7 मंडळांना पाठव. इफिस, स्पुर्ना, परगम, थुवतीरा, सार्दिस, फिलदिल्फिया आणि लवदिकिया. माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो. जेव्हा मी मागे वळालो तेव्हा मी सोन्याच्या 7 दीपसमया पाहिल्या. मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले, जो मनुष्याच्या पुत्रासारखा होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता. त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करते तसा होता. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूने तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली. तो दिवसाच्या मध्यानी अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता. जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मी मेलेल्या माणसासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, घाबरू नको. मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे. मी मेलो होतो, पण पहा, मी अनंत काळासाठी जिवंत आहे आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस त्या लिही. ज्या गोष्टी आता घडत आहेत त्या लिही आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही. जे 7 तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्यात 7 सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे. 7 दीपसमया या 7 मंडळ्या आहेत आणि 7 तारे हे 7 मंडळ्यांचे देवदूत आहेत. प्रकटीकरण अध्याय 2.
इफिसेतील मंडळीच्या देवदूताला हे लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो आणि 7 सोनेरी दीप समयांमधून चालतो, त्याचे हे शब्द आहेत. तू काय करतोस ते मला माहीत आहे. तू खूप काम करतोस व धीर धरतोस हे मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की दुष्ट मनुष्यांचा तू स्वीकार करीत नाहीस, आणि जे स्वतःला प्रचित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची कसोटी तू घेतलेली आहेस, आणि ते खोटे आहेत हे तुला समजले आहे. माझ्या नावासाठी तू धीर धरलास. माझ्या नावामुळे तू दुःख सोसलेस आहे आणि तू थकला नाहीस. तरीही तुझ्या विरुद्ध माझे म्हणणे आहे, तू तुझी पहिली प्रीती सोडली आहेस. ज्या उंचीवरून तू पडलास ते लक्षात आण, पश्चाताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चाताप केला नाहीस तर मी येईन आणि तुझी दीपसमयी तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. पण असे काही आहे जे तू करतोस. तू निकलाईतांचा कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करीतो. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे. स्फुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही, जो पहिला आणि शेवटला आहे, त्याचे हे शब्द आहेत. जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला. मला तुमचे क्लेश आणि गरिबी माहीत आहे, तरीही तुम्ही श्रीमंत आहात. ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे. ते म्हणतात आम्ही यहुदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत. जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. मी तुला सांगतो, तुम्हापैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील, आणि तुम्ही 10 दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा, आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही. पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत. मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता, तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्ये सुद्धा माझ्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझ्या विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे. तरीही तुमच्या विरुद्ध माझे म्हणणे आहे. तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्रायल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकवले. त्या लोकांनी लैंगिक पापे करून आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्ये सुद्धा काही जण आहेत. म्हणून पश्चाताप करा, नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड खडा देईन, ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल. थुअतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही, देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या पितळासारखे आहेत. मला तुमची कामे, तुमचे प्रेम आणि विश्वास, तुमची सेवा आणि धीर माहीत आहे, आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे. तरी सुद्धा तुमच्या विरुद्ध माझे म्हणणे आहे. इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावावयास मोहविते, तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता. मी तिला तिच्या अनैतिक लैंगिक पापाविषयी पश्चाताप करण्यासाठी वेळ दिला आहे.
परंतु ती तसे करायला तयार नाही. म्हणून मी तिला दुःखाच्या बिछाण्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दुःख भोगावयास लावीन. जर ती तिच्या मार्गापासून पश्चाताप पावली नाही तर मी तिच्या अनुयायांना ठार मारून टाकीन. मग सर्व मंडळांना हे कळेल की मी तो आहे जो अंतकरणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचा मोबदला देईन. पण थुअथिरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरित नाही त्यांना मी सांगतो की ज्या तुम्ही सैतानाची म्हणविलेली खोल गुपिते जाणली नाहीत त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला धरून राहा. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार गाजवी. मातीच्या भांड्यासारखा तो त्यांचा चुराडा करी. जसा पित्याकडून मला अधिकार प्राप्त झाला आहे तसा मी सुद्धा त्याला पहाटेचा तारा देईन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रकटीकरण अध्याय 3. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. जो देवाचे 7 आत्मे धरतो व 7 तारे धरतो त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहे. जिवंत असण्याबद्दल तुमचा लौकिक आहे पण तुम्ही मेलेले आहात. जागे व्हा जे उरलेले आहेत आणि मरणाच्या ह्या मार्गावर आहेत त्यांना मजबूत करा. कारण माझ्या देवाच्या दृष्टीने तुमचे कृत्य पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. म्हणून लक्षात ठेवा जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे आणि जे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे वागा आणि पश्चाताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही तर मी एखाद्या चोरासारखा येईन आणि तुम्हाला हे कळणार नाही की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन. तरी तुमच्यात थोडे लोक आहेत जे सार्दिसमध्ये आहेत. ज्यांनी स्वतःला स्वच्छ राखले आहे ते लोक माझ्याबरोबर चालतील. ते पांढरे वस्त्रे घालतील कारण ते पात्र आहेत. प्रत्येक व्यक्ती जी विजय मिळविते ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच, पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही. जो पवित्र सत्य जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत. जे तो उघडतो ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही. मला तुमची कामे माहीत आहेत. पहा, मी तुमच्यासमोर दार उघडे करून ठेवले आहे जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की तू दुर्बळ आहेस तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस. जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत ते स्वतःला यहुदी समजतात पण ते यहुदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावी आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे. धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हाला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी होईल. मी लवकर येत आहे. जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे येरुशलेम असे लिहीन जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येत आहे आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. लावदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही. जो आमेन आहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे, त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत.
तुम्ही थंडही नाही व गरमही नाही. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोन्हीपैकी एक काहीतरी असावे. पण तुम्ही कोमट असल्याने मी तुम्हाला तोंडातून थुंकून टाकणार आहे. तुम्ही म्हणता मी श्रीमंत आहे, मी संपत्ती मिळवली आहे आणि मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण तुम्हाला याची जाणीव होत नाही की तुम्ही नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळे व ओंगळ आहात. मी तुम्हाला सल्ला देतो की अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घ्या, म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल. आणि शुभ्र वस्त्रे विकत घ्या व तुमची लज्जास्पद नग्नता तुम्ही झाका. आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घ्या. ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांना दटावतो व शिस्त लावतो, म्हणून कसोशीचे प्रयत्न कराव्यास लागा आणि पश्चाताप करा. मी इथे आहे, मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कुणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर मी जेवीन व तोही माझ्याबरोबर जेवेल. जो विजय मिळविल त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन, ज्याप्रमाणे मी विजय मिळविला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रकटीकरण अध्याय 4. तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज करण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, इकडे ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो. त्या क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर सिंहासन होते. कोणी एक त्यावर बसलेले होते. त्यावर जो बसला होता तो यास्पे व सारदी या रत्नांसारखा होता. आणि सिंहासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते. सिंहासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले 24 वडील बसले होते. सिंहासनापासून विजा व भिन्न आवाज निघत होते, शिवाय गडगडाट निघत होते. सिंहासनासमोर 7 दिवे जळत होते. ते देवाचे 7 आत्मे होते. तसेच सिंहासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते. मध्यभागी सिंहासनाभोवती 4 जिवंत प्राणी होते आणि ते डोळ्यांनी भरले होते. पुढे डोळा, मागे डोळे. पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता, दुसरा बैलासारखा होता, तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता आणि चौथा उडत्या गरुडासारखा होता. त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला 6 पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखाली सुद्धा डोळे होते. दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते, पवित्र 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 हा प्रभु देव सर्व समर्थ, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी सिंहासनावर बसलेल्याचा गौरव, सन्मान व उपकार स्तुती करीत होते आणि व जो सिंहासनावर बसलेला होता तो अनंत काळपर्यंत जगत राहणारा आहे, तेव्हा तेव्हा जो सिंहासनावर बसला होता आणि अनंत काळपर्यंत राहतो त्याच्यासमोर 24 वडील पाया पडत होते आणि त्याची उपासना करीत होते. ते आपले मुकुट सिंहासनासमोर ठेवत होते व म्हणत होते की, आमचा प्रभू आणि देव, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस. तू सर्व काही तयार केलेस. तुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले. प्रकटीकरण अध्याय 5. मग मी जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूनी लिहिले होते आणि ती गुंडाळी 7 शिक्के मारून बंद केली होती. आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत
मोठ्या आवाजात म्हणाला, गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे? परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ते शिक्के तोडण्यास आणि त्यामध्ये पाहण्यास समर्थ नव्हता. मी खूप रडलो, कारण ती गुंडाळी उघडून आतमध्ये काय आहे हे पाहण्याच्या योग्यतेचे कोणीही नव्हते. पण वडिलांपैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस, पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे 7 शिक्के उघडण्यास समर्थ आहे. मग मी एक कोकरा पाहिला, सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला, व त्याच्या भोवती 4 जिवंत प्राणी असलेले मी पाहिले, व वडिलेही त्याच्या भोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होते, आणि हे जणू देवाचे 7 आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते. कोकरा आला आणि त्याने जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली, आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा 4 जिवंत प्राणी व 24 वडीलजण कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ विणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या, आणि त्यांनी नवे गाणे गायले. तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्याच रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून आणि राष्ट्रातून विकत घेतले. तू त्यांना राज्य आणि पृथ्वीवर आपल्या देवासाठी याजक बनविले, आणि नंतर ते पृथ्वीवर सत्ता गाजवितील. मग मी पाहिले, सिंहासन आणि 4 जिवंत प्राणी व वडीलजण यांच्या सभोवती अगणित देवदूताची वाणी ऐकली. त्यांची संख्या आयुताची आयुते व हजारो हजार होती. देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य, संपत्ती, शहाणपण आणि शक्ती, सन्मान, गौरव आणि स्तुतीस पात्र आहे. प्रत्येक निर्माण केलेली वस्तू, आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की, जो सिंहासनावर बसतो त्याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य अनंत काळपर्यंत असो. 4 जिवंत प्राणी म्हणाले, आमेन. मग वडीलजणांनी खाली पडून त्याला अभिवादन केले. प्रकटीकरण अध्याय 6. मग मी पाहिले की कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी एक उघडला. मी त्या 4 जिवंत प्राण्यांपैकी एकाला ढगाच्या गडगडाटासारखे बोलताना ऐकले. तो म्हणाला, मी पाहिले, आणि तेथे माझ्या समोर पांढरा घोडा होता. घोडेस्वाराने धनुष्य धरले होते. त्याला मुकुट देण्यात आला होता. तो निघाला, शत्रूचा पराभव करीत निघाला. तो विजय मिळवण्यासाठी निघाला. जेव्हा कोकराने दुसरा शिक्का उघडला तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला बोलताना ऐकले. तो म्हणाला, मी पाहिले तेव्हा लाल रंग असलेला दुसरा घोडा निघाला. घोडेस्वाराला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा अधिकार दिला होता, म्हणजे लोकांनी आपापसात एकमेकाला ठार करावे. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. जेव्हा कोकराने तिसरा शिक्का उघडला तेव्हा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले. मी पाहिले तेव्हा माझ्या समोर काळा घोडा होता व घोडेस्वाराच्या हातात तराजू होते असे मला दिसले. मग मी जणू काय 4ही जिवंत प्राणी बोलल्यासारखा आवाज ऐकला. ते म्हणत होते, 1 किलो गहू एका दिवसाच्या मजुरी इतके, आणि 3 किलो बार्ली एका दिवसाच्या मजुरी इतकी. मात्र तेल व द्राक्षरस वाह्या घालू नका. जेव्हा त्याने चौथा शिक्का उघडला तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकला. तो म्हणाला,
मी पाहिले तेव्हा माझ्यासमोर फिक्क्या रंगाचा घोडा मला दिसला. त्यावरच्या घोडेस्वाराचे नाव मृत्यू होते आणि त्याच्या मागोमाग अधोलोक चालला होता. आणि त्यांना पृथ्वीच्या 4थ्या भागावर, पृथ्वीच्या पाव भागावर लोकांना तलवारीने मारण्याचा, दुष्काळाने आणि पटकीने मारण्याचा व पृथ्वीवरील जंगली हिंस्त्र प्राण्याकडून मारण्याचा अधिकार दिला होता. जेव्हा त्याने 5वा शिक्का उघडला तेव्हा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले. त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनी राखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते. ते मोठ्या आवाजात म्हणाले, पवित्र आणि सत्य प्रभू, कोटपर्यंत तू पृथ्वीवरील लोकांचा न्याय करणार नाहीस आणि आम्हाला ठार मारल्याबद्दल त्यांना शिक्षा करणार नाहीस. त्या प्रत्येक आत्म्याला मग एक एक पांढरा शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले की त्यांचे काही बांधव ख्रिस्ताच्या सेवेत आहेत व त्यांना जसे मारण्यात आले तसे त्यांनाही मारण्यात येईल व ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी थोडा वेळ थांबावे. मग कोकऱ्याला 6वा शिक्का उघडताना मी पाहिले. तेव्हा मोठा भूकंप झाला. सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्या काळ्या कपड्यासारखा झाला. पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. ज्याप्रमाणे अंजिराचे झाड वारा आला म्हणजे अंजिरे खाली पडते, तसे आकाशातून तारे पृथ्वीवर पडले. जसे गुंडाळी गुंडाळतात तसे आकाश गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट त्याच्या स्थानावरून हलविले गेले. मग सर्व लोक गुहेत पर्वतांच्या खडकांच्या मागे लपले. त्यांच्यामध्ये जगातील राजे, सत्ताधीश, सेनापती, श्रीमंत लोक आणि सामर्थ्यशाली लोक होते. प्रत्येक व्यक्ती गुलाम किंवा स्वतंत्र लपून बसली. लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणाले, आमच्यावर पडा. जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरून आम्हाला लपवा. कोकऱ्याच्या रागापासून आम्हाला लपवा, कारण त्याच्या रागाचा मोठा दिवस आला आहे. त्यासमोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. प्रकटीकरण अध्याय 7. यानंतर मी 4 देवदूतांना पृथ्वीच्या 4 कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले. देवदूतांनी पृथ्वीचे 4ही दिशांचे वारे अडविले होते. जमिनीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवित होते. तेव्हा मी आणखी एक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला. या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता. या देवदूताने त्या 4 देवदूतांना मोठ्या आवाजात बोलाविले. हे 4 देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले. देवदूत त्या देवदूतांना म्हणाला, जमिनीला किंवा समुद्राला किंवा झाडांना जे देवाची सेवा करतात त्या लोकांना आम्ही शिक्का मारेपर्यंत इजा करू नका. मग मी ज्यांना शिक्का मारला होता त्यांची संख्या ऐकली. इस्रायल लोकांच्या प्रत्येक वंशावर शिक्का मारला. ते 144,000 होते. यहुदा वंशातील 12,000 लोकांना, रौबेन वंशातील 12,000 लोकांना, गाद वंशातील 12,000 लोकांना, आशेर वंशातील 12,000 लोकांना, नफ्ताली वंशातील 12,000 लोकांना, मनश्शे वंशातील 12,000 लोकांना, शिमोन वंशातील 12,000 लोकांना, लेवी वंशातील 12,000 लोकांना, इस्साखार वंशातील 12,000 लोकांना, जबूलून वंशातील 12,000 लोकांना, योसेफ वंशातील 12,000 लोकांना, बन्यामीन वंशातील 12,000 लोकांना. यानंतर मी पाहिले तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की कोणालाही ते मोजता आले नसते. ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे आणि भाषेचे लोक होते. हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्या सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्यांच्या फांद्या होत्या. ते मोठ्याने ओरडत होते, तारण आमच्या देवाचे आहे व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो. सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते
आणि वडीलजनांच्या आणि 4 प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालते पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली. ते म्हणाले, आमेन. स्तुती, गौरव, शानपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंत काळासाठी आमच्या देवाची आहेत. आमेन. मग वडिलांपैकी एकाने मला विचारले, हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत व कोठून आले आहेत? मी म्हणालो, महाराज, आपणाला माहित आहे. आणि तो वडील म्हणाला, हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहेत. त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतली आहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत. म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मंदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे तो त्यांचे रक्षण करील. त्या लोकांना पुन्हा केव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही. सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीही उष्णता त्यांना जाळून टाकणार नाही. सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचे पाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील. प्रकटीकरण अध्याय 8. कोकराने 7वा शिक्का उघडला तेव्हा स्वर्गात अर्धा तासपर्यंत सर्वत्र शांतता होती. आणि मी 7 देवदूतांना देवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना 7 करणे दिले होते. दुसरा देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला. या देवदूताकडे सोनेरी धूप ठेवण्याचे भांडे होते. त्यांच्याकडे धूप प्रार्थनेसह अर्पण करण्यासाठी दिले होते. या प्रार्थना देवाच्या पवित्र लोकांच्या होत्या. देवदूताने त्याचे अर्पण सिंहासनासमोर सोनेरी वेदीवर ठेवले. धुपाचा धूर देवदूताच्या हातातून देवाच्या सिंहासनासमोर गेला. धूर देवाच्या लोकांच्या प्रार्थनेसह गेला. मग देवदूताने धुपाटणे घेऊन वेदीवरील अग्नीने ते भरले व ते पृथ्वीवर टाकले. तेव्हा विजा चमकू लागल्या. मेघांचा गडगडाट व इतर आवाज झाले आणि भूकंप झाला. मग 7 देवदूत त्यांचे करणे वाजविण्यास तयार झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा व अग्नी पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा 1/3 भाग आणि 1/3 झाडे व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा अग्नीने जळत असलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि 1/3 समुद्राचे रक्त झाले आणि 1/3 समुद्रातील जीव मेले आणि 1/3 जहाजे नष्ट झाली. तिसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा एक मोठा तारा मशालीप्रमाणे पेटलेला आकाशातून पडला. तो तारा नद्यांच्या 1/3 भागावर पडला आणि झऱ्यांच्या 1/3 भागावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडूदवना आणि 1/3 पाणी कडू झाले. ते कडू असलेले पाणी पिऊन पुष्कळ लोक मेले. चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा सूर्याच्या 1/3 भागावर आघात झाला. चंद्राच्या 1/3 भागावर व ताऱ्यांच्या 1/3 भागावर आघात झाला. त्यामुळे त्याचा 1/3 भाग काळा झाला. दिवसाचा 1/3 काळा भाग झाला. रात्रीचा 1/3 भाग काळा झाला. मी पाहत असताना आकाशात उंचावर मी एक गरुडाला उडताना पाहिले. गरुड मोठ्या आवाजात म्हणाला, संकट, संकट, संकट! पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर संकट येत आहे. हे संकट 3 देवदूतांनी कर्णा वाजविल्यावर येईल. प्रकटीकरण अध्याय 9. 5व्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला पृथ्वीवर पडताना पाहिले. अथांग दऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली. मोठ्या भट्टीतून धूर यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊ लागला. बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले. मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता.
टोळांना सांगण्यात आले होते की त्यांनी गवताला, रोपांना किंवा झाडांना हानी पोहोचवू नये. ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नसेल त्यांनाच चावण्यास त्यांना सांगण्यात आले होते. या टोळांना लोकांना वेदना देण्यासाठी 5 महिने वेळ दिला होता, अधिकार दिला होता, पण त्यांना लोकांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. त्यांच्या दंशाने ज्या वेदना होत त्या वेदना विंचवाने डंक मारल्यावर होतात तशा होत होत्या. या दिवसात अनेक जण मरण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना तो सापडणार नाही. त्यांना मरावेसे वाटेल, पण मरण त्यांच्यापासून लपून राहील. युद्धासाठी तयार असलेल्या घोड्यांसारखे टोळ दिसत होते. त्यांच्या डोक्यांवर त्यांनी सोनेरी मुकुटासारखे काही घातले होते. त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे दिसत होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते. त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. त्यांची छाती लोखंडी उरस्त्राणासारखी चिलखतासारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज युद्धात वेगाने धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथासारखा होता. त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या. लोकांना 5 महिने वेदना देण्याची त्यांच्या शेपटीत ताकद होती. टोळांचा एक राजा होता. हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता. यहुदी भाषेत त्याचे नाव अबोदोन आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपोलोन विध्वंसमूलक होते. पहिले मोठे संकट आता येऊन गेले होते. आणखी 2 मोठी संकटे येणार आहेत. 6व्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरून 4 पैकी एका शिंगापासून येणारा आवाज ऐकला. तो आवाज त्या 6व्या दूताला, ज्याच्याकडे कर्णा होता, त्याला म्हणाला, फरान नदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत सोड. ते 4 देवदूत या घटकेसाठी, या दिवसासाठी, या महिन्यासाठी, या वर्षासाठी तयार ठेवले होते. पृथ्वीवरील 1/3 लोकांना मारण्यासाठी हे देवदूत सोडण्यात आले. घोडदळाची संख्या मी ऐकली. तो 20 कोटी इतके घोडदळ होते. माझ्या दृष्टांतात मी घोडे आणि घोड्यांवर असलेले स्वार पाहिले. ते अशा प्रकारे दिसत होते. तांबड्या रंगाचे, गडद, निळे आणि पिवळे असे त्यांचे उरस्त्राण चिलखत होते. घोड्यांची मस्तके सिंहाच्या मस्तकासारखी दिसत होती. घोड्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधरस येत होते. घोड्यांच्या तोंडातून येणाऱ्या या 3 पिढा, अग्नी, धूर व गंधरस, यामुळे पृथ्वीवरील 1/3 लोक मारले गेले. घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात तशी त्यांच्या शेपटीत सुद्धा होती. त्या शेपट्या सापासारख्या असून त्यांना दंश करण्यासाठी डोके होते. ते लोकांना जखमी करत असत. इतर लोकांना या वाईट गोष्टीमुळे मारले गेले नाहीत, पण तरीही या लोकांनी आपले अंतकरणे व जीविते बदलली नाहीत आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत. ते सैतानाची म्हणजे सोने, चांदी, तांबे, दगड आणि लाकूड यांच्या मूर्तीची, ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत व चालू शकत नाहीत, अशांची भक्ती करण्याचे त्यांनी थांबवले नाही. या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंतकरणे बदलली नाहीत. खून, चेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत. प्रकटीकरण अध्याय 10. मग मी आणखीन एक शक्तिशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता. त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना केली. जेव्हा तो ओरडला
तेव्हा त्या 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द उच्चारले. जेव्हा त्या 7 मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली. ती म्हणाली, 7 मेघ गर्जनाने काढलेले शब्द बंद करून ठेव, ते लिहू नको. मग ज्या देवदूताला मी स्वर्गात व पृथ्वीवर पाहिले होते, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उचलला, जो अनंत काळ जगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील त्याच्या नावाने शपथ वाहिली आणि म्हणाला, आता आणखी विलंब होणार नाही. पण जेव्हा 7वा देवदूत कर्णा वाजविण्याच्या तयारीत असेल, त्या दिवसात देवाची गुप्त योजना पूर्ण होईल. त्याचे सेवक जे संदेष्टे भविष्यवादी त्यांना दिलेल्या वचनानुसार घडून येईल. तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, जा गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे. म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणाला, ही घे आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल, पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल. मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मधासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली तेव्हा माझे पोट कडवट झाले. तेव्हा मला सांगण्यात आले, तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजे. प्रकटीकरण अध्याय 11. मग मला मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येण्यासारखी काठी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, जा आणि देवाची मंदिर, वेदी व तेथील उपासकांचे मोजमाप कर. पण बाहेरचे अंगण सोडून दे, त्याचे मोजमाप करू नको, कारण ते विदेशी लोकांना दिलेले आहे. ते 42 महिने पवित्र शहर तुडवतील आणि मी माझ्या 2 साक्षीदारांना सामर्थ्य देईन. ते देवाचा संदेश 1260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रे घालतील. हे 2 साक्षीदार म्हणजे 2 जैतुनाचे झाडे आहेत आणि पृथ्वीच्या प्रभूसमोर असणाऱ्या दीपसमया आहेत. जर एखाद्या व्यक्तीने त्या साक्षीदारांना दुखविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करीत राहत असे. जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करीत असे त्याला अवश्य मारावे लागे. या साक्षीदारांना ते संदेश देत असताना पाऊस पडला तर तो थांबविण्याचे सामर्थ्य आहे. त्या साक्षीदारांना पाण्याचे रक्त करण्याचे सामर्थ्य आहे. पृथ्वीवर प्रत्येक प्रकारचे संकट पाठविण्याचे सामर्थ्य आहे आणि त्यांना पाहिजे तितके वेळा ते हे करू शकतात. आणि जेव्हा 2 साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभंग दर्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाई करील. प्राणी त्यांचा पराभव करील व त्यांना मारून टाकेल. त्या साक्षीदारांची शरीरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील. त्या शहराचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहराच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपल्या प्रभूला वधस्तंभावर मारण्यात आले. 3.5 दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे, जमातीचे, भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्या शरीरांकडे पाहतील, पण त्यांना पुरण्यास नकार देतील. पृथ्वीवर राहणारे लोक त्या 2 साक्षीदारांच्या मृत्यूने आनंद पावतील. ते मेजवान्या आयोजित करतील व एकमेकांना भेटी पाठवतील. ते असे करतील कारण या 2 साक्षीदारांनी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना आतोनात क्लेश दिले होते. पण 3.5 दिवसांनंतर देवाकडील जीवनाच्या श्वासाने त्या साक्षीदारांमध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले. ज्या सर्व लोकांनी त्यांना पाहिले ते सर्व घाबरून गेले. मग त्या 2 साक्षीदारांनी स्वर्गातून मोठा आवाज ऐकला. तो म्हणाला,
इकडे वर या. मग ते 2 साक्षीदार ढगातून स्वर्गात गेले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना वर जाताना पाहिले. त्याच वेळेला मोठा भूकंप झाला. 1 शहर नष्ट झाले व भूकंपात 7,000 लोक मारले गेले. जे लोक मेले नाहीत ते खूप घाबरले होते. त्यांनी स्वर्गातील देवाला गौरव दिले. दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे. 7व्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले, जगाचे राज्य आता आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो अनंत काळपर्यंत राज्य करील. मग जे 24 वडील सिंहासनावर बसले होते ते आपल्या चेहऱ्यावर पडले व त्यांनी देवाची भक्ती केली. हे वडील देवासमोर त्यांच्या सिंहासनावर बसले. ते म्हणाले, आम्ही तुझे आभार मानतो सर्व समर्थ प्रभू देवा. तूच एक आहेस की जो तू आहेस व होतास. आम्ही तुझे उपकार मानतो कारण तुझे महान सामर्थ्य वापरून सत्ता चालविण्यास सुरुवात केलीस. जगातील लोक रागावले पण आता तुझा राग आला आहे. आता मेलेल्या माणसांचा न्याय करण्याची वेळ आली आहे. तुझे सेवक संदेष्टे यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे आणि तुझ्या पवित्र लोकांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे. जे लहान मोठे लोक तुझा आदर करतात त्यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे. जे पृथ्वीचा नाश करतात त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट, भूकंप व गारांचे वादळ झाले. प्रकटीकरण अध्याय 12. आणि मग एक अद्भुत महान चिन्ह आकाशात दिसले. तेथे एक स्त्री होती. ती सूर्याचा पेहराव केलेली होती. चंद्र तिच्या पायाखाली होता. तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती. ती बाळाला जन्म देणार असल्याने वेदनाने ओरडली. मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले. तेथे फार मोठा तांबडा साप होता. त्या सापाला 7 डोकी होती व त्या 7ही डोक्यांवर एक मुकुट होता. त्या सापाला 10 शिंगे सुद्धा होती. त्या सापाने आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने 1/3 तारे झटकून पृथ्वीवर खाली टाकून दिले. जी स्त्री बाळाला जन्म देणार होती त्या स्त्रीच्या समोर तो प्रचंड साप उभा राहिला. त्या सापाला त्या स्त्रीने जन्म दिलेल्या बाळाला खायचे होते. त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रावर सत्ता चालविणार होता. तिच्या मुलाला देवाकडे व तिच्या सिंहासनाकडे नेण्यात आले. ती स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली. तेथे त्या स्त्रीची 1260 दिवस काळजी घेण्यात येईल. मग स्वर्गात एक युद्ध झाले. मिखाएल आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. पण साप तितका बलवान नव्हता. प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावे लागले. सापाला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप सैतान म्हटलेला तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतासह पृथ्वीवर टाकण्यात आले. मग मी आकाशातून एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तारण, सामर्थ्य, आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही आली आहे. कारण आमच्या भावांना दोष लावणारा जो अहोरात्र आमच्या देवासमोर त्यांना शिव्याशाप देत होता याला खाली फेकण्यात आले आहे. आमच्या देवासमोर तो आमच्या भावांवर दिवस आणि रात्र दोषारोप करीत होता. त्याचा आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते त्या सत्याने पराभव केला. त्यांनी त्यांच्या जीवांवर अति प्रेम केले नाही. ते मरणाला भ्याले नाही. म्हणून आकाशांनो व जे तुम्ही तिथे राहता,
ते तुम्ही आनंदी असा. पण पृथ्वी व समुद्राचे वाईट होईल, कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे. तो रागाने भरलेला आहे. त्याला माहित आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही. जेव्हा त्या प्रचंड सापाने पाहिले की त्याला पृथ्वीवर खाली फेकण्यात आले आहे, तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिला होता तिच्या मागे तो लागला. मग सापासमोरून तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणी उडून जाता यावे म्हणून त्या स्त्रीला मोठ्या गरुडाचे पंख देण्यात आले होते. मग त्या ठिकाणी 3.5 वर्षपर्यंत तिचे पोषण केले जाते. मग त्या सापाने आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. सापाने ते पाणी स्त्रीकडे ओतले यासाठी की तिने त्या पाण्यात वाहत जावे. पण पृथ्वीने तिला मदत केली. पृथ्वीने तिचे तोंड उघडले व त्या प्रचंड सापाच्या तोंडातून आलेली नदी तिने गिळून टाकली. मग तो साप त्या स्त्रीवर फार रागावला. मग तो साप त्या स्त्रीच्या इतर मुलांशी युद्ध करण्यास दूर निघून गेला. तिचे मुले ही आहेत की जी देवाच्या आज्ञेचे पालन करतात आणि येशूने शिकविलेले सत्य त्यांच्याकडे आहे. तो प्रचंड साप समुद्र किनाऱ्यावर उभा राहिला. प्रकटीकरण अध्याय 13. मग मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे आणि 7 डोके होती. त्याच्या शिंगांवर 10 मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदा व्यंजक नाव लिहिले होते. हा पशु चित्त्यासारखा दिसत होता. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते. त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते. त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ती, त्याचे सिंहासन आणि मोठा अधिकार दिला. त्या प्राण्याच्या डोक्यापैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते, पण ती जखम बरी झाली. जगातील सर्व लोक चकित झाले आणि ते सर्व त्या श्वापदाच्या मागे गेले. लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली, कारण त्याने त्याची शक्ती त्या श्वापदाला दिली होती. लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली. त्यांनी विचारले, या प्राण्या इतका सामर्थ्यशाली कोण आहे? त्याच्या विरुद्ध कोण लढाई करू शकेल? त्या श्वापदाला मोठ्या अवास्तव गोष्टी बोलण्याची मुभा देण्यात आली व देवाविरुद्ध अनेक दुर्भाषणयुक्त गोष्टी तो बोलला. त्या प्राण्याला 42 महिने त्याचे सामर्थ्य वापरण्यास सांगण्यात आले. त्या प्राण्याने देवाविरुद्ध वाईट गोष्टी बोलण्यासाठी तोंड उघडले. त्या प्राण्याने देवाच्या नावाविरुद्ध सुद्धा वाईट गोष्टी बोलण्यास कमी केले नाही व देव राहतो त्या ठिकाणाबद्दल सुद्धा वाईट गोष्टी तो बोलला व जे सर्व स्वर्गात राहतात त्यांच्याविषयी वाईट गोष्टी बोलल्या. देवाच्या पवित्र लोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ती देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात, भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे. आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, ते सर्व त्या पशुची भक्ती करतील. ज्याला कान आहेत तो ऐको. जर एखादा मनुष्य दुसऱ्यास कैदी बनवतो तर तो मनुष्यही कैदी बनविण्यात येतो. जर एखादा मनुष्य तलवारीनं मरतो तर त्या मनुष्याला तलवारीनेच मारण्यात येते. याचा अर्थ असा की देवाच्या पवित्र लोकांनी धीर व विश्वास धरला पाहिजे. मग मी एक दुसरे श्वापद पृथ्वीतून वर येताना पाहिले. त्याला कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती, पण ते प्रचंड सापासारखे बोलत होते. हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ती होती तीच तो वापरतो. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ती वापरतो. पहिला प्राणी असा होता की त्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती. हे दुसरे श्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तो स्वर्गातून पृथ्वीवर अग्नी सुद्धा येईल असे करतो आणि त्याला पहिल्या श्वापदासमोर चिन्हे करण्याचा अधिकार दिला होता. म्हणून ते म्हणजे जे श्वापद जखमी होऊनही वाचले त्याची मूर्ती बनवून त्याची भक्ती करावी अशी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना आज्ञा करतो. दुसऱ्या प्राण्याला
पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ती देण्यात आली. मग ती मूर्ती बोलेल व जे लोक तिची भक्ती करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल. दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना, लहान मोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास, बळजबरी केली की त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर चिन्ह करून घ्यावे, यासाठी की चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्या प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे. ज्या माणसाला समजबुद्धी आहे त्याने त्या प्राण्याच्या संख्येचा अर्थ शोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666. प्रकटीकरण अध्याय 14. मग मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर कोकरा होता. तो सियोन पर्वतावर उभा होता. त्याच्याबरोबर 1,44,000 लोक होते. त्यांच्या कपाळांवर त्याचे आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते. आणि आकाशातून पुराच्या लाटांचा लोंढा आल्यासारखा आवाज, ढगांचा मोठा गडगडाटाचा आवाज ऐकला. जो आवाज मी ऐकला तो जणू काय अनेक लोक आपल्या विणा वाजवीत आहेत तसा आवाज होता. ते लोक सिंहासनासमोर आणि 4 जिवंत प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर नवे गीत गात होते. जे लोक पृथ्वीपासून मुक्त करण्यात आलेले असे 1,44,000 तेच हे गाणे शिकू शकले. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही ते गीत शिकू शकले नाही. हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करून स्वतःला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वतःला शुद्ध राखले. कोकरा जेथे गेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरून मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पहिले आहेत. त्यांच्या मुखात असत्य कधी आढळलेले नाही. खोटे बोलण्याबद्दल ते निर्दोष होते. मग मी आणखी एक देवदूत हवेत उंच उडताना पाहिला. पृथ्वीवरील लोकांना सांगण्यासाठी, म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जमातीच्या लोकांना सांगण्यासाठी त्या देवदूताकडे अनंतकालचे शुभवर्तमान होते. देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्या देवाचे भय धरा आणि त्याची स्तुती करा. देवाने न्याय करावा अशी वेळ आली आहे. देवाची उपासना करा. मग पहिल्या देवदूताच्या मागे दुसरा देवदूत गेला आणि म्हणाला, तिचा नाश झालेला आहे. बाबेल हे मोठे शहर नष्ट झाले आहे. त्या नगरीने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा द्राक्षरस व देवाचा राग प्यायला लावला. तिसरा देवदूत पहिल्या 2 देवदूतांच्या मागे गेला. तिसरा देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, जो माणूस प्राण्याची आणि प्राण्याच्या मूर्तीची उपासना करतो त्याला त्याच्या कपाळावर किंवा हातावर प्राण्याची खूण करू देतो. तो मनुष्य देवाच्या रागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पी. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतासमोर व कोकऱ्यासमोर जळत्या गंधकाने पिडले जाईल आणि त्यांच्या जळत्या वेदनातून अनंत काळासाठी धूर निघेल. जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे त्यांना रात्र असो किंवा दिवस असो विश्रांती मिळणार नाही. याचा अर्थ असा की देवाच्या पवित्र लोकांनी धीर धरला पाहिजे. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि येशूमधील त्यांचा विश्वास टिकवला पाहिजे. मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला. तो आवाज म्हणाला, हे लिही, येथून पुढे जे प्रभूमध्ये मेलेले आहेत ते त्यांच्या श्रमापासून विश्रांती घेतील. आत्मा म्हणतो, होय, हे खरे आहे. ते लोक आपल्या कठीण कामापासून विश्रांती पावतील. त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांच्या बरोबर राहतील. मी पाहिले आणि तेथे माझ्या समोर पांढरा ढग होता. त्या ढगावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा दिसत होता. त्याच्या डोक्यावर सोनेरी मुकुट आणि त्याच्या हातात धारदार विळा होता. मग आणखी एक देवदूत मंदिरामधून बाहेर आला व ढगावर बसलेल्यास मोठ्याने म्हणाला, तुझा विळा घे व पृथ्वीवरून पीक गोळा कर,
कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे फळ पिकले आहे. मग जो ढगावर बसला होता त्याने त्याचा विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी केली. मग दुसरा देवदूत स्वर्गातील मंदिरातून बाहेर आला. या देवदूताकडे सुद्धा धारदार विळा होता. मग आणखी एक देवदूत वेदीकडून आला. या देवदूताचा अग्नीवर अधिकार होता. या देवदूताने धारदार विळा असलेल्या देवदूताला बोलाविले. तो म्हणाला, तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षाचे घड काढ. पृथ्वीची द्राक्षे पिकली आहेत. देवदूताने त्याचा विळा पृथ्वीवर चालवला. देवदूताने पृथ्वीची द्राक्षे गोळा केली आणि देवाच्या क्रोधाच्या घाण्यात टाकली. ती द्राक्षे द्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडविली गेली. त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोचेल इतका असून तो 200 मैलांपर्यंत वाहत गेला. प्रकटीकरण अध्याय 15. मग मी आणखी एक अद्भुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे 7 देवदूतांनी 7 पिढ्या आणल्या होत्या. या शेवटच्या पिढ्या होत्या, कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे. मी अग्नी काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला. सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळवला होता, ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गायले. प्रभू देवा, सर्व समर्था, तू महान आणि अद्भुत गोष्टी करतोस. राष्ट्राचा राजा, तुझे मार्ग योग्य व खरे आहेत. हे प्रभू, सर्व लोक तुला घाबरतील. सर्व लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. फक्त तूच पवित्र आहेस. सर्व लोक येऊन तुझी उपासना करतील, कारण तुझी नीतिमत्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत. त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर, साक्षीचा मंडप पाहिले. मंदिर उघडे होते आणि 7 पिढा आणणारे 7 देवदूत मंदिराबाहेर आले. त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते. त्यांनी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पट्ट्या बांधल्या होत्या. मग 7 देवदूतांना 4 जिवंत प्राण्यांपैकी एकाने 7 सोनेरी वाट्या दिल्या. जो देव अनंत काळपर्यंत राहतो त्याच्या रागाने त्या वाट्या भरल्या आणि देवाच्या तेजामधून व पराक्रमामधून निघालेल्या धुराने मंदिर भरले आणि कोणीही 7 देवदूतांच्या 7 पिढा पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश करू शकले नाही. प्रकटीकरण अध्याय 16. मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो 7 देवदूतांना म्हणाला, जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या 7 वाट्या होता. पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना, ज्यांच्यावर श्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते, त्यांना अतिशय कुरूप आणि वेदना देणारे फोड आले. दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले. तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्या व झरे रक्तमय झाले. मग मी पाण्याच्या देवदूताला हे बोलताना ऐकले, केवळ तूच एक आहेस, जो तू आहेस आणि जो तू होतास. तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस. लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले, तुझ्या संदेष्टांचे रक्त सांडले. आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस, कारण ते याच पात्रतेचे आहेत. त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की, होय प्रभू देवा, सर्व समर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे. चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना आग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती. भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्या शाप दिले की ज्याला या संकटावर ताबा आहे. पण लोकांनी पश्चाताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले. 5व्या देवदूताने त्याची वाटी श्वापदाच्या सिंहासनावर ओतली आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दुःखामुळे लोक त्यांच्या जीवात चावत होते.
लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले, कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आले होते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चाताप करण्याचे नाकारले. 6व्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला. तेव्हा मी 3 अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले, श्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्टाच्या मुखातून बाहेर आले. हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत. ते चमत्कार करतात. हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्व समर्थ देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्र जमवतात. पहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य. मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोन नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले. मग 7व्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला, हे पूर्ण झाले आहे. मग विजा चमकू लागल्या, गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता. महान शहर 3 भागात विभागले गेले. राष्ट्रातील शहरे नष्ट झाली आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षरसाचा पेला बाबेलाला दिला. प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले. लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पाऊंड वजनाच्या होत्या. या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चाताप करण्याऐवजी देवाला शाप दिले, कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती. प्रकटीकरण अध्याय 17. 7 वाट्या असलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ये, मी तुला त्या अतिनिच्च वेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जणांवर बसली आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि तिच्या लैंगिक पापाच्या द्राक्षारसाने पृथ्वीवरील लोक धुंद झाले आहेत. मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेले पाहिले. त्या श्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्वापदाला 7 डोकी आणि 10 शिंगे होती. त्या स्त्रीने किरमिजी व जांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहीर व मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेला होता. हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता. तिच्या कपाळावर नाव लिहिले होते. त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहिले होते, मोठी बाबेल वेश्यांची व पृथ्वीवरील लोंगळ गोष्टींची माता. मी पाहिले, ती स्त्री रक्त सेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयी सांगितले त्याचे रक्त ती प्याली होती. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो. मग देवदूत मला म्हणाला, तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्वापदावर बसली आहे, ज्याला 7 डोकी व 10 शिंगे आहेत, त्याचे रहस्य सांगतो. जो श्वापद तू पाहिला तो पूर्वी होता, आता तो नाही, आणि तो तळविरहित बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल. पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाही, ते जेव्हा श्वापदाला पाहतील तेव्हा ते आश्चर्यचकित होतील, कारण तो पूर्वी होता, आता तो नाही आणि तरी तो येईल. यासाठी शहाणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे. 7 डोकी या 7 टेकड्या आहेत ज्यावर ती स्त्री बसते. ते 7 राज्य सुद्धा आहेत. त्यापैकी 5 राजे पतन पावले आहेत. एक आहे आणि एक अजून आला नाही. पण जेव्हा तो येईल तेव्हा तो फारच थोडा वेळ थांबेल. जो प्राणी पूर्वी होता आणि जो आता नाही, तो 8वा राजा आहे.
आणि तो त्या 7 राजांपासून आहे आणि तो आपल्या नाशाकडे जात आहे. जी 10 शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही असे 10 राजे आहेत, पण त्यांना श्वापदाबरोबर एका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल. त्यांचा एकच हेतू आहे आणि ते त्यांची शक्ती व अधिकार श्वापदाला देतील. ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील, पण कोकरा त्यांच्यावर मात करील, कारण तो प्रभूंचा प्रभू व राजांचा राजा आहे आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले निवडलेले विश्वासू अनुयायी असतील. मग देवदूत मला म्हणाला, जे पाण्याचे प्रवाह तू पाहिले ज्यावर वेश्या बसली होती ते म्हणजे पुष्कळ लोक समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत. तो श्वापद आणि 10 शिंगे तू पाहिलीस ते त्या वेश्येचा तिरस्कार करतील. ते तिला ओसाड उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील. ते तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळतील. देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत देवाने त्या श्वापदाला सत्ता चालविण्याचा अधिकार देण्याचे कबूल केले आहे. देवाने त्याचा हेतू पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे. जी स्त्री तू पाहिलीस ती मोठी नगरी आहे, जी पृथ्वीवरच्या राजांवर सत्ता गाजवील. प्रकटीकरण अध्याय 18. यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला आकाशातून खाली येताना पाहिले. त्याच्याकडे मोठे अधिकार होते आणि त्याच्या गौरवाने पृथ्वी झळाळत होती. प्रचंड आवाजात तो ओरडला, पडली, महान बाबेल पडली, ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय आणि प्रत्येक अशुद्ध धिक्कारलेल्या पक्षांचा आश्रय झाली आहे. कारण तिच्या व्यभिचाराचा द्राक्षरस जो वेळ लावणारा आहे तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अतिसंपत्तीने व ऐश आरामाने श्रीमंत झाले आहेत. मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला, माझ्या लोकांनो, तिच्यातून बाहेर या, यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये, यासाठी की तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नये. कारण तिची पापे स्वर्गाला भिडली आहे आणि देवाला तिच्या अपराधांची आठवण झाली आहे. तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे तसे तुम्ही तिचे परत करा. तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा. तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात तेच मद्य तिच्या प्याल्यात भरा. तिने स्वतःला जसे गौरव आणि ऐसाराम दिला तितक्या प्रमाणात तुम्ही तिला छळ व दुःख द्या. ती तिच्या अंतकरणात गर्वाने म्हणते, मी राणीसारखी सिंहासनावर बसते, मी विधवा नाही आणि मी केव्हाच शोक करणार नाही. म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील. त्या पीडा म्हणजे मृत्यू, शोक आणि दुष्काळ. ती आगीत भस्म होऊन जाईल, कारण सामर्थ्यशाली प्रभुदेव तिचा न्याय करील. पृथ्वीवरील ज्या राज्याने त्या स्त्रीशी व्यभिचार केला आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले ते ती जळत असताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील. तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूर उभे राहतील आणि ओरडतील, भयंकर भयंकर हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा, एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल. पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणी घेणार नाही. तो माल असा सोने, चांदी, मौल्यवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, किरमिजी, रेशमी व जांभळे कापड, निरनिराळ्या प्रकारचे सुगंधी लाकूड, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, मौल्यवान लाकडे, तांब्यांची, लोखंडाची व संगमवरी पाषाणाची पात्रे, दालचिनी, उटणे, ऊद, धूप, द्राक्षारस व जैतुनाचे तेल, मैदा व गहू,
गुरेढोरे व मेंढरे, घोडे व रथ, दास दासी, मानवी जीव. बाबेल, ज्या उत्तम गोष्टीची तुला अपेक्षा होती त्या गोष्टी आता तुझ्यापासून गेल्या आहेत. तुझी सर्व श्रीमंती व वैभव नाहीसे झाले आहे. त्याची तुला परत कधी भरपाई होणार नाही. ज्या व्यापाऱ्यांनी असा माल विकला आणि त्यांची संपत्ती तिच्यापासून मिळविली ते तिच्या पिढीच्या भीतीमुळे दूर उभे राहतील. ते रडतील व शोक करतील आणि ओरडतील. भयंकर भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे, किरमिजी व जांभळे पोशाख नेसून जी नगरी सजली होती, सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती झगमगत होती. एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ती नष्ट झाली. प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील आणि ती जळत असताना तिचा धूर ते पाहतील. तेव्हा ते ओरडून म्हणतील, या नगरीसारखी दुसरी एवढी महान नगरी झाली नाही. मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील. भयंकर भयंकर, हे महान नगरी, ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे श्रीमंत झाले. एका तासात तिचा सर्वनाश झाला. हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर. संतांनो, प्रेषितांनो आणि संदेशांनो, आनंद करा. तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविले त्याबद्दल देवानं तिचा न्याय केला आहे. मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला आणि म्हणाला, अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल आणि परत ती कधी कोणाला सापडणार नाही. वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधी तुझ्या येथे ऐकू येणार नाही. कोणताही कारागिरीचा व्यापारी तुझ्यामध्ये आढळणार नाही. तुझ्या येथे जात्याचा आवाज कधी ऐकू येणार नाही. दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये पुन्हा कधी प्रकाशणार नाही. तुझ्या येथे वधूवरांचा आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी जगातील मोठी माणसे होती. तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली. त्या नगरीमध्ये संदेष्ट्यांचे, देवाच्या पवित्र लोकांचे आणि जगात ज्यांची हत्या करण्यात आली अशांचे रक्त सांडल्याचे दिसून आले. प्रकटीकरण अध्याय 19. यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते, हालेलुया, तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्याय निवाडे खरे आणि योग्य आहेत. ज्या मोठ्या वेशेने, आपल्या व्याभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली, तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे. ते पुन्हा म्हणाले, हालेलुया, तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो. मग 24 वडीलजन आणि 4 जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याची उपासना केली. ते म्हणाले, आमेन, हालेलुया. मग सिंहासनावरून एक वाणी झाली. ती म्हणाली, देवाच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहान थोर, देवाची स्तुती करा. नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला. तो आवाज महापुराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा होता. तो लोकसमुदाय असे मोठ्याने म्हणत होता की, हालेलुया, कारण आमच्या सर्व समर्थ देवाने सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे. आपण उल्हास करू व आनंदात राहू आणि त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला नटवून तयार केले आहे. तिला स्वच्छ चमकणारे तागाचे कपडे नेसायला दिले आहेत
देवाच्या पवित्र लोकांनी केलेली नीतिमत्वाची कामे म्हणजेच तलम तागाचे कपडे आहेत. नंतर तो देवदूत मला म्हणाला, हे लिही, ज्यांना कोकरेच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे ते धन्य. तो मला म्हणाला, हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत. यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करू लागलो. परंतु देवदूत म्हणाला, असे करू नको. मी तर तुझ्या बरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे त्यांच्या बरोबरीचा एक सेवक मात्र आहे. देवाची उपासना कर. येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे. नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडला गेलेला मी पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे नाव विश्वासू आणि खरा असे होते, कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला झगा घातलेला होता. त्या स्वाराचे नाव देवाचा शब्द असे आहे. स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते, जिच्याने तो राष्ट्रांना नमविल आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सत्ता गाजवी. सर्व समर्थ देवाच्या अतिकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवी. त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणत होता, या देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा. म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणसांचे मांस तुम्हाला खायला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचे मांस तुम्हाला खावायला मिळेल. मग मी ते श्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते. त्या श्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्या संदेष्ट्यांनी चमत्कार केले होते त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्टाने चमत्कार दाखवून फसविले. त्या दोघांना, प्राणी आणि खोटा संदेष्टा यांना, धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले. शिल्लक राहिलेले सैन्य घोडेस्वाराच्या तोंडामधून निघालेल्या तरवारीने ठार मारण्यात आले आणि साऱ्या पक्ष्यांनी त्या सैनिकांचे मांस पोटभर खाल्ले. प्रकटीकरण अध्याय 20. आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठा साखळदंड होता. त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि 1000 वर्षासाठी साखळदंडाने बांधून ठेवले. त्याने 1000 वर्ष पुरी होईपर्यंत राष्ट्रांना आणखी फसवू नये म्हणून त्या देवदूताने त्याला खोल बोगद्यात टाकून दिले आणि त्या दाराला कुलूप लावून शिक्का मारला. त्या काळानंतर पुन्हा थोडा काळ त्याला मोकळे सोडण्यात येणार होते. नंतर ज्यांच्यावर लोक बसलेले आहेत अशी काही सिंहासने मी पाहिली. या लोकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि येशूबाबतच्या सत्तेविषयी साक्ष दिल्यामुळे व प्रभू देवाच्या संदेशामुळे ज्या लोकांना जीवे मारण्यात आले त्यांचे आत्मे मी पाहिले. त्या लोकांनी श्वापदाची अथवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती आणि त्यांच्या कपाळावर किंवा हातावर त्या जनावराचा शिक्का मारलेला नव्हता. ते परत जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. इतर जे मेले होते ते 1000 वर्ष पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही. जे पहिले पुनरुत्थान ते हेच होय.
ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे तो धन्य. त्या लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही. उलट ते लोक देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि ते त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. नंतर जेव्हा 1000 वर्ष संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या तुरुंगवासातून सोडण्यात येईल आणि जगाच्या चारीही कोपऱ्यात पसरलेल्या राष्ट्रांना फसवण्यासाठी सैतान बंदिवासातून बाहेर पडेल. त्याने फसवून गोग व मागोग यांना लढाईसाठी एकत्र आणले. त्याची संख्या सागराच्या वाळूच्या संख्येइतकी आहे. ते सैतानाचे सैनिक जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाल करून आले आणि त्यांनी देवाच्या लोकांच्या छावणीला व प्रिय नगरीला वेढा दिला. परंतु स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्यांना जाळून त्यांची राख केली. मग ज्याने त्यांना फसविले होते त्याला त्या धगधगत्या सरोवरामध्ये श्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते. त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल आणि त्यांना अनंत काळ रात्रंदिवस पीडा होत राहील. नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता त्याला मी पाहिले. त्याच्या समोरून पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली आणि त्यांच्यासाठी कोठे जागा नव्हती. नंतर मेलेले लहान थोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले. अनेक पुस्तके उघडलेली होती आणि आणखी एक म्हणजे जीवनी पुस्तक उघडले होते आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करण्यात आला. सागराने आपल्यामधील मेलेले लोक बाहेर सोडून दिले. तसेच मरण आणि अधोलोक यांनी आपल्यामधील मेलेले लोक सोडून दिले आणि प्रत्येक मनुष्याचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार करण्यात आला. नंतर मरण व अधोलोक यांना अग्नीच्या तळ्यात टाकण्यात आले. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण होय. आणि जर कोणाचे नाव जीवनी पुस्तकात सापडले नाही तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते. प्रकटीकरण अध्याय 21. मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली, कारण पहिली आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. पवित्र नगर येरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर येरुशलेम वरासाठी सजलेल्या वधूसारखे दिसत होते आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, आता माणसाच्या बरोबर देवाची वस्ती आहे आणि तो त्यांच्या बरोबर राहील आणि तो त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकील आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दुःख सहन करणे राहणार नाही, कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत. जो सिंहासनावर बसलेला होता तो म्हणाला, पहा, मी सर्व काही नवीन करीत आहे. मग तो पुढे म्हणाला, लिही, कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत. नंतर तो मला म्हणाला, पूर्ण झाले आहे. मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टी मिळतील. मी त्याचा देव होईन व तो माझा पुत्र होईल. परंतु भित्रे, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खुनी, व्यभिचारी म्हणजे लैंगिक अनितीने वागणारे लोक, चेटकी, मूर्तीपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे, अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे. मग ज्या देवदूतांच्या हातात 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या होत्या त्यांच्यापैकी एक देवदूत आला आणि तो मला म्हणाला, इकडे ये. जी कोकऱ्याची वधू आहे ती मी तुला दाखवितो. मी आत्म्याने भरून गेलो असता
देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने पवित्र नगर येरुशलेम स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले. ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मौल्यवान रत्नासारखे होते. स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या आणि त्याला 12 वेशी होत्या. त्या 12 वेशींजवळ 12 देवदूत उभे होते आणि त्या वेशींवर इस्रायलाच्या 12 वंशांची नावे लिहिलेली होती. त्या नगराला पूर्व दिशेला 3, उत्तर दिशेला 3, दक्षिण दिशेला 3 आणि पश्चिम दिशेला 3 वेशी होत्या. नगराच्या भिंतींना 12 पाये होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या 12 प्रसिद्धांची नावे लिहिलेली होती. नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला त्याच्याजवळ सोन्याची एक मोजपट्टी होती. नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्या मोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते 15,000 मैल भरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या. नंतर देवदूताने नगराच्या भिंतीचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 72 मीटर 216 फूट भरले. देवदूताच्या हाताने देखील माप तेवढेच भरले. नगराच्या भिंती यास्पे रत्नाच्या होत्या आणि नगर शुद्ध सोन्याचे चमकणाऱ्या काचेसारखे होते. नगराचे पाय प्रत्येक प्रकारच्या मौल्यवान अशा रत्नांनी सजविले होते. पहिला पाया यास्फे रत्नाचा होता, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू 5, 5वा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसना, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसनी, 11वा याकित, 12वा पद्माराग रत्नाचा होता. 12 वेशी 12 मोत्यांनी बनविल्या होत्या आणि प्रत्येक वेस एका एका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा काचेसारखा स्पष्ट होता. त्या नगरात मला कोठेही मंदिर दिसले नाही. प्रभू देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवित होते आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे. राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील. त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही. राष्ट्रांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील. जे अशुद्ध आहे ते त्या नगरात प्रवेश करू शकणार नाही अथवा लाजिरवाने काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील. प्रकटीकरण अध्याय 22. नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखवली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्याच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठावर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती. त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही. देवाचे सेवक त्याची उपासना करतील आणि ते त्याचे मुख पाहतील व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांना प्रकाश मिळविण्यासाठी यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही, कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांना पुरविल आणि ते लोक अनंत काळ राज्य करतील. नंतर देवदूत मला म्हणाला, हे शब्द विश्वास योग्य आणि खरे आहेत. जो प्रभू संदेष्टांच्या आत्म्यांचा प्रभू आहे त्याने आपला दूत पाठविला. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे. पहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेश वचनांचे जो पालन करतो तो धन्य. ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या
तो मनुष्य मी योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तेव्हा या गोष्टी मला दाखवित असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करू लागलो. परंतु तो देवदूत मला म्हणाला, असे करू नको. मी तुझ्या बरोबर आणि तुझे भाऊ संदेश जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाची उपासना कर. नंतर देवदूत मला म्हणाला, भावी काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस, कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे. जो मनुष्य अयोग्य वागतो तो आणखी चुकीचे वर्तन करीत राहू दे. जो मलिन आहे त्याला आणखी मलिन राहू दे. जो मनुष्य पवित्र आहे त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे. पहा, मी लवकर येत आहे आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळ देईन. मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे. जे आपले झगे साप धुतात ते धन्य, त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील. परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडी करणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील. तुमच्या आपापल्या मंडळांसाठी या बाबतीची साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे. आत्मा आणि नवरी असे म्हणतात की ये. आणि जो कोणी हे ऐकतो तो असे म्हणो की ये. आणि जो तहानेला आहे तो येऊ. ज्या कोणाला पाहिजे तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेऊ. या पुस्तकात भविष्य काळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो त्याला मी गंभीरपणे सावधान करतो. जर कोणी यामध्ये भर घालेल तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणेल. आणि जो कोणी भविष्य काळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्या बाबत या पुस्तकात लिहिले आहे त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल. जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो तो म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू ये. प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो.